मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या हे मोहोळ तालुक्यातल्या जो नॅशनल हायवे रोड आहे पुणे सोलापूर त्या अक्षरशः मोहोळ तालुक्यातल्या देवडी पाटीला आणि वडाजीवाडी पाटीला माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्यांची जमीन आहे। 725 गट नंबर आदरणीय मिथुन अभिवंत आणि वडाजीवाडी पाटीलाची जमीन आहे ती 91 गट नंबर। विशेष म्हणजे उजनी धरणातनं पाईपलाईन सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जात आहे। त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतोय की सोलापूरच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते। पाणी औस बंधाऱ्यातनं वाया जात होतं ते पाणी पण आपलं वाचतंय, परंतु संबंधित शासनाकडून अधिकाऱ्याकडून असा अन्याय चालू आहे या शेतकऱ्यांवरती की ती जमीन देवडी पाटीलची वडाजीवाडी पाटीलची संपादित न करताच मनमानी कारभार करून पाईपलाईन नेण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू केला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन त्यात ते संपादित जमीन न करता त्याच्या शेतकऱ्याच्या पोटातनं पाईपलाईन नेण्याचा प्रयत्न आहे। त्या पाईपलाईनच्या बाबतीत एका इंचमधनं सुद्धा पाईपलाईन आम्ही नेऊ देणार नाही। पहिल्यांदा शासनानं जबाबदारी समजून महानगरपालिकेच्या आयुक्ताची जबाबदारी समजून ही जमीन संपादित करून घ्यावी। त्यांचा मोबदला किती देणार आहे काय पहिल्यांदा त्या शेतकऱ्यांना सांगावं, त्याच्यानंतर तुम्ही पाईपलाईन घेऊन जावा। आमच्या शासनाच्या कार्याला किंवा त्यांच्या नियोजनाला आमचा विरोध नाही। याबाबत लवकरात लवकर येत्या 3 ते 4 दिवसात निर्णय घेऊन ह्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मदत करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महसूल मंत्री, पालकमंत्री, या पुणे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि माननीय आदरणीय कर्तव्यदक्ष तहसीलदार मुळीक साहेबांना आम्ही कळवलेलं आहे। याची दखल या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि संपादित जमिनीचा मोबदला, जमीन संपादित झाल्याशिवाय पाईपलाईन टाकू नये, अन्यथा ह्याचे परिणाम भोगावे लागतील। वेळ प्रसंगी आम्ही आता निवेदनात ह्याच्याप्रमाणे येत्या 19 तारखेला मोहोळ तहसील कार्यालयासमोर 19 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन छाडणार। याबाबत लवकरात लवकर त्याची आधी दखल घ्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत।